आपली झालेली आहे कटलेट तयार. पहा. छान. चला तर आज आपण बघूया की आपल्यापाशी शिल्लक भात असेल त्याचा आपण कटलेट कसं बनवायचं. तर इथं अगोदर मी शिळा भात घेतलेला आहे. हा आहे तरी छोट्या 1 वाटीचा भात आहे आणि यामध्ये अगोदर टाकायचं आहे आपल्याला, मी तरी 2 मिरच्या घेतलेल्या आहे चिरून आणि त्या अगोदर टाकून द्यायच्या आपल्याला. त्यानंतर त्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला एक आहे मोठा आलू, तो त्यामध्ये टाकत आहे मी चिरलेला. किसून घेतलेला आहे हा पूर्ण आणि तुमच्या आवडीनुसार जेवढं लागेल तुम्हाला तसं. त्यानंतर आलू किसलेला आहे त्यात टाकलेला आहे. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये तिखट टाकायचं आहे. आपल्याला जास्त जेवढं तिखट पाहिजे त्यानुसार. त्यानंतर त्यात हळद आणि धने पावडर हे सगळं टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यात रवासुद्धा टाकायचा आहे. त्यामुळे त्याला खसूरपणा येतो, क्रिस्पीपणा येतो. त्यामुळे छोटी वाटी यात आपण रवा टाकणार आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे बेसन टाकायचं आहे. बेसन जास्तही टाकायचं नाही आहे, त्यामुळे पिठाळ लागू शकतो. त्यामुळे थोडंसंच बेसन घेत आहे मी फक्त बाइंडिंगसाठी. 1 वाटी पूर्ण नाही, नंतर जर लागलं तर टाकू शकते, पण सध्या थोडंच घेत आहे त्यात बेसन आणि हे सगळं मिक्स करायचं आहे. तुम्ही यामध्ये तुमच्या घरी जर खडी असेल ते सुद्धा तुम्ही किसून यामध्ये टाकू शकता. तर मी हे यामध्ये एवढंच टाकलेलं आहे आणि आता ते चांगलं बाइंड करून घेते आणि थोडंसं चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं आहे, कारण भातामध्ये अगोदरच मीठ असते. त्यामुळे थोडंसंच मी त्यामध्ये मीठसुद्धा टाकते. आता आपण त्याला चांगलं बाइंड करून घ्यायचं. आणि एवढं बाइंड करून घ्यायचं आहे की त्याचा असा गोळा तयार झालेला पाहिजे आणि ह्या बाइंड केल्यामुळे चांगला भात पण तो आहे तो नरम होऊन जातो. हाताला छान असं तेल लावायचं आणि छान असे टाकून द्यायचे आणि होऊ द्यायचे हे. त्यानंतर असे थोडं करून पलटून घ्यायचे आपल्याला. आणि त्यात आलू असल्यामुळे छान असे क्रिस्पी होतात ते. आणि आपल्याला बाकीचे ठेवायचे असते तर आपण बाजूला ठेवू शकतो. आणि आपली हे तयार झालेली आहे क्रिस्पी अशी कटलेट. पहा किती छान झालेलं आहे आणि आतमध्ये पण पूर्ण झालेलं आहे. आपली झालेली आहे कटलेट तयार. पहा. सारा सांगणार आहे कसे झाले. छान. बाय.